आज अफरोज शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी यांची तुतारी सोडून आता तुमचा हात हातात घेतलेला आहे। कशा रीतीने प्रभाग 3 मध्ये ही ताकद मिळून आलेली आहे, त्यानंतर खरं म्हणजे हरीश किनीजी देखील याच भागात आहेत। काँग्रेस कशा रीतीने मजबूत होत आहे? काय एक वेळ, एक 15 दिवस, 8 दिवस, महिनाभर तुम्ही लोकांना बेवकूफ बनवू शकता। आज एक टर्म झाली 5 वर्षे, चला आज नाही पुन्हा आजचे दिन, 10 वर्षे झाली अजून आजचे दिन, आता तिसरी टर्म झाली तरीही लोकांना आजचे दिन येत नाही। आणि ज्या पद्धतीनं राहुलजी देशामध्ये नफरत की बाजार में मोहब्बतची दुकान घेऊन चाललेत, आणि हे सगळे शिकलेले लोक आहेत, येडी नाहीत हो, धर्माच्या नावाखाली भांडणारे। ह्यांना देशाची स्थिती कळते का देश कोणाच्या हातात द्यायला पाहिजे, देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे। निवडणुका येतील जातील, हार होणार जाणार, हा त्या निवडणुकीपुरतं आपलं काम नाही, पण लोकांपर्यंत जात असताना लोकांना जो अभिप्रेत आहे, लोकांना जो हिंदुस्थान भारत अभिप्रेत आहे, तो देण्यासाठी हरीशजी केंडे असतील, अफरोज भाई असतील, किंवा आमचे बाहेर गेलेले काही सहकारी ते पुन्हा येतात, मग ते मल्लीनाथजी असतील, प्रेमाजी असतील, आणि ही लोक नसताना ज्यांनी गड सांभाळला म्हणजे पडत्या काळामध्ये ते आमचे बबनजी केनी असतील, विजयजी केनी, आमचे नोफिलभाई असतील, अंकुशजी असतील, ही सगळी मंडळी यांनी ते होप सोडले नाही। कारण काँग्रेस संपली वल्गना करत असताना ज्या पद्धतीने एकटे राहुलजी ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरले, त्यांना साथ देत हर्षवर्धन सकपाळ, आणि आपण बघत असाल का रोज टी व्हीवर सोशल मीडियावर बघायला मिळतोय का मणिपूर जळला, आज ह्या देशाच्या पंतप्रधानांनी एक प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली। जे नेहरूजींनी या देशाला प्रदान केलेले आहेत, इस्रो असेल, IIT असेल, भाकरा नांगल धरण असेल, एम्स बनवले, ह्यांच्या या 11 वर्षामध्ये कुठल्याच ॲक्टिव्हिटी नाहीत। एकीकडे सांगणार तुम्ही मुस्लिमांशी द्वेष करा, आणि ह्यांचेच बघितले तर बरेचसे पदाधिकारी मुस्लिम आहेत, म्हणजे लोकांना दाखवायला एक आणि कथन्या करणी। म्हणजे आपण बघितलं असेल आता कशा पद्धतीनं सोशल मीडियावर रोज नवीन व्हिडिओ येतात, परंतु ही शिकलेली माणसं आहेत आणि यांना माहीत आहे का देश आता ह्या चांगल्या हातामध्ये आपल्याला भविष्यात द्यायचा। वेळ थोडाफार लागेल, परंतु ती सुरुवात मी करावी ही भावना या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये आली, आणि एक एक जण जुळत गेला आणि मोठा कारवा होत जाणार, यामध्ये काही शंका नाही। हरीश किनीजींना विचारतो मी, अफरोज भाई आलेले आहेत, अफरोज भाई सोबत नेमकं कोण पक्षप्रवेश झाला, कोणाचा पक्षप्रवेश झाला? आज अफरोज जे आले त्यांच्याबरोबर अबू सालेम जे आहेत, त्यांचे 150-200 कार्यकर्ते आहेत, खारघरमधून आमचे शिंदेजी आहेत, त्याचे काही सहकारी आहेत। म्हणजे रोजचाच आज तुम्ही बघतो एक महिनाभरात एक 7 दिवस असो 10 दिवसात रोजचाच प्रवेश चालू झालेले आहे काँग्रेस। बरं, एकतर प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण नगरसेवक राहिलेला आहात, अफरोजजी देखील प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे, अशा रीतीने संघटन मजबूत झालेलं आहे। संघटन तुम्ही बघत असाल प्रभाग 3 मधून दर 7 दिवसात एक प्रत्येक ठिकाणी प्रवेश होत चाललेला आहे, त्यामुळे नक्कीच काँग्रेसची जी ताकद आहे पहिलेपासून होतीच, काँग्रेसची ताकद फक्त ती सुप्त अवस्थेत होती, पण आता एकदम जागृत झालेली आहे, आणि प्रभाग 3 मध्ये काँग्रेसची ताकद आता मजबूत, प्रभाग 3च नाही पूर्ण तालुक्यात आता आमचे नेते आरशी गरज साहेब असो, आमचे जिल्हाध्यक्ष सुदामजी पाटील, आमचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेसची जी ताकद आहे प्रभाग 3 नाही पूर्ण तालुक्यामध्ये आज ताकद वाढत चाललेली आहे। आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुका या ठिकाणी लवकरच कदाचित जाहीर होतील, आणि प्रभाग 3च्या बाबतीत मी सध्या काय बोलतो आहे, हा कार्यक्रम देखील तिथेच होत आहे। एकतर मागाशीच कोणीतरी नाव घेतलं भाऊ, नौफी सय्यद भावी नगरसेवक, म्हणजे अर्थात त्यांच्याही नावाची घोषणा आपण करून टाकलेली आहे। तिकडे विश्वनाथ पाटील ते देखील स्टँडिंग नगरसेवक आहे, त्यांची विशेष त्याच्यामुळे त्यांचा देखील दावा आहे। नव्यानं आपण आलेला आहात, आपली देखील जोरदार तयारी आहे, असंही दिसते म्हणजे अगदी भावी आमदार जरी असले तरी नगरसेवक असल्या कारणाने पहिली तयारी तर नगरसेवकाची आहे। आणि एक आपली जी हक्काची लेडीज आरक्षण होतं, म्हणजे आदिवासी मागासवर्गीय आदिवासी आरक्षण होतं, ती देखील आहे, म्हणजे 4 सीट तर आपण डिक्लेअर करून टाकलेल्या आहेत एक प्रकारे। ही आगामी महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने एकत्र लढण्याची जी तयारी किंवा चर्चा आहे सुरू आहे, त्यामध्ये दबाव तंत्राने आपल्याकडे जास्त मिळून घेण्याचा हा प्रयत्न आहे की खरोखर स्वतंत्र लढण्याची तयारी आहे? याच्या बाबतीत अध्यक्ष जे आहे तुम्हाला उत्तर देतील, कारण हा निर्णय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमचे जिल्हा अध्यक्ष आणि आमचे जे नेते आहेत तेच घेणार आहेत।
त्याच्या बाबतीत निर्णय अध्यक्ष देतील. महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी सांगितलं आहे का तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्ही एकत्र बसून निर्णय घ्या आणि आजही संघटन वाढवावं हा कुठल्या जिल्हाध्यक्षाला वाटू नये. माझी ती इच्छा आहे का इथं वन साईड काँग्रेसच दिसावा, तरी देखील आम्ही महाविकास आघाडीला सोबत घेऊन राहू आणि आम्हाला भाजपला हरवायचं आहे. त्याच्यामुळं आम्ही 2 पावलं मागं पुढे करून समाधानकारक आम्ही आमचे उमेदवार पदरात पाडून घेऊ आणि महाविकास आघाडी म्हणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवू, एवढा विश्वास आपल्याला आपल्या माध्यमातून देतो. आगामी महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढवण्याची आपली अजिबात इच्छा नाही. तशी वेळ आली तरी पण आम्ही सगळे महाविकास आघाडीचे घटक 2 पाऊल मागे येऊ. आम्हाला भाजप आमचा शत्रू आहे, महाविकास आघाडी आमचा शत्रू नाही आहे. तुम्ही उलटसुलट प्रश्न करून काहीतरी वेगळा संदेश देऊ नका. आमचा शत्रू भाजप आहे, त्याच्यामुळं आम्हाला भाजपला हरवायचं आहे. आम्ही सगळे 2 पावलं मागे येऊ आणि भाजपला हरवू. सर, आता पाणी प्रश्न झाला. पाणी प्रश्नानंतर तुम्ही बोलले दिवाळीनंतर रस्त्यासंदर्भात देखील राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होणार आहे, कसं पाहताय? नक्कीच ह्या पनवेल महापालिका क्षेत्रात बरेचसे प्रश्न आहेत. महत्त्वाचा प्रश्न पाणी आहे. पाण्याच्या बाबतीत आम्ही काल परवा आंदोलन केलेलं आहे. पूर्ण तालुक्याभर त्याचे आंदोलन मग आम्ही केल्यानंतर कलंबोली या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन झाला. आणि इतर प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, इतर ह्या शहरातला विविध प्रश्न आहेत, प्रदूषणाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून ह्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील. आज नव्यानंच तुम्हाला समोरच दिसतो घोट आणि जो ग्रामीण भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात ओश्या शिश्या दिलेल्या आहेत. आज आपण घोट परिसरात गेले तर तिथल्या जे नव्याने राहण्यासाठी जे नागरिक आले त्यांच्या पाण्याच्या बाबतीत प्रचंड हाल आहेत. म्हणजे इथे शिडको ठीक आहे, आपल्याला 2 दिवसात 3 दिवसात पाणी तरी मिळतो, तिथे पाणीच नाही. म्हणजे महापालिकेने ह्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी शिष्य ओश्या दिल्या का? तुम्ही जर ह्या सुविधा त्यांच्या टॅच घेता, सगळ्या शिशी ओशी देताना सगळ्या परमिशन पकडून तुम्ही देता, मग तुम्हाला सुविधा देण्याचं काम त्या नागरिक तिथं, कारण त्या ठिकाणचा बिल्डर किंवा तिथला व्यावसायिक तिथे बिल्डिंग बांधून गेल्यानंतर तिथे रहिवासी त्या ठिकाणी येतो, त्यांना ज्या अडचणीचा सामना करावा लागतो. मग ह्या अडचणीचं उत्तर महापालिका असो किंवा इथले सत्ताधार असो यांनी त्या ठिकाणी ते काम, पहिला महत्त्वाचा काम पाणी प्रश्न आणि हा पाणी प्रश्न बी आम्ही घेणार आणि इतर जे प्रश्न आहेत ते याच्या पुढं काँग्रेसच्या माध्यमातून ह्या जो सरकार महापालिका असो, शिडको असो, जे सरकारच्या संबंधित या असतील संघटना त्या ठिकाणी आम्ही तिथे आवाज पोहोचवण्याचं काम करू. जो देशभरामध्ये बदलाव चालू आहे, मला अतिशय आनंद आहे की देशभराची जोरदार दमदार सुरुवात ही खारघर तळोजा एरियातनं होत आहे. आणि मी एवढंच सांगेन की या ठिकाणी जेवढ्या महिलांनी आज प्रवेश केलेला आहे, एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादी महिला एखाद्या बदलावात जेव्हा सहभाग घेत असते त्यावेळी निश्चित देशात सुद्धा बदलाव होत असतो. त्यामुळे मी एवढंच सांगेन की आलेल्या सर्व महिलांच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये जेवढ्या महिला आलेल्या आहेत त्यांना कुठे त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि येणाऱ्या दिवसांमध्ये या महिलांच्याच माध्यमातून पनवेलच नव्हे तर पनवेल, महाराष्ट्र आणि देशात क्रांती घडेल, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. मैडम क्या कहेंगे, तलोजा शहर में जो है कांग्रेस की ताकत दुगनी होती हुई नजर आ रही है. हर दिन जो है कोई ना कोई जो है कांग्रेस में प्रवेश करते नजर आ रहा है. क्या कहेंगे, आज अफरोज भाई भी जो है उनकी पूरी टीम के साथ में प्रवेश किए, क्या कहेंगे? देखिए, कांग्रेस पहले से बहुत स्ट्रॉन्ग है यहाँ पे, क्योंकि कोई नई बात नहीं है कांग्रेस के लिए कि ये कांग्रेस पुराने से ही यहाँ पे स्ट्रॉन्ग है. आज दिन तक कांग्रेस के अलावा यहाँ आया ही क्या है, कौन आया है चुन के बताइए मुझे. तो कांग्रेस पहले से यहाँ पे स्ट्रॉन्ग है और अभी जो है तो कांग्रेस का काम ही इतना अच्छा है कि पब्लिक आगे से आ रही है, बुलाने की जरूरत नहीं. क्या लोग तो पैसा दे के लेने जाते हैं, हम तो हमारे तो ऐसा कुछ है ही नहीं, क्योंकि लोग आगे से कांग्रेस में काम करने के लिए आ रहे हैं, क्योंकि कांग्रेस का काम ही ऐसा है. और आज जो अफरोज भाई ने प्रवेश किया है तो क्योंकि अफरोज भाई एक इतनी बड़ी ताकत है कांग्रेस के लिए, बहुत अच्छी बात है क्या कि अफरोज भाई हमारे कांग्रेस पार्टी में आए थे, हमारे लिए बहुत नसीब की बात है. और इतना स्ट्रॉन्ग आदमी हमारे पार्टी में आया है तो अफरोज भाई आने की वजह से हमारे लिए तो पार्टी की बहुत ताकत बढ़ गई. और हम आने के पहले जो हमारे हरीश दादा आए हैं तो वो तो पूछो ही मत. तो हमारी जो स्ट्रॉन्ग पार्टी थी वो सब एक हो गई है अभी. तो अभी तो कोई चांस ही नहीं है, किसी को कोई चांस नहीं है. कांग्रेस नंबर 1. नमस्कार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. मैं शबाना रजबकर, वाइस प्रेसिडेंट खारघर.
आज यहाँ पे अफरोज़ अब्दुल बशीर शेख सर का जो भव्य प्रवेश हुआ है, प्रवेश थोड़ा जो यहाँ पे हुआ है, जो एनसीपी से अभी वो कांग्रेस में शामिल हुए, ये हमारे लिए बहुत ही बड़ी फ़ख्र की और खुशी की बात है। ख़ास तौर पे हम लोगों के लिए जो हमने अभी मुंबई से आके हम तलोजा खारघर में जुड़े हैं और अभी हम इनको ज्वाइन कर रहे हैं, तो हमारे लिए ये एक उनको फॉलो अप कर, ऐसे लीडर्स को फॉलो करके हमको बहुत कुछ सीखने मिलेगा। और जिस तरीके से उनका मैंने यहाँ पे ग्राउंड पे काम देखा है, 1 to 1 लाइक वो एकदम ग्राउंड पे लोगों से कनेक्ट होके, मस्जिद हो या मुस्लिम कम्युनिटी हो, नॉन मुस्लिम कम्युनिटी, हर किसी के लिए वो काम करते हैं। मैंने हमेशा से देखा है उनका काम, और मेरे लिए बहुत खुशी की बात है कि ऐसे नेता हमारे साथ आ रहे हैं। हरीश केनी सर अभी ज्वाइन किए, इस तरह के बड़े नेता हमारे साथ ज्वाइन करें, हमारे लिए बहुत खुशी की बात है। और जैसे कांग्रेस का जो सिंबल है हाथ का पंजा, इसमें जैसे बताया जाता है कि अलग अलग उंगलियां हैं लेकिन जुड़ती है तो मुट्ठी बनती है, वैसे ही कांग्रेस में हर रीजन के लोग आपको देखेंगे। कांग्रेस माइनॉरिटीज़ हो, छोटा हो, बड़ा हो, हर किसी को कांग्रेस लेकर चलता है। और जब हम एक साथ जुड़ते हैं, मुट्ठी की तरह, एक यूनिटी की तरह काम करते हैं, और जब मुट्ठी जुड़ती है तो कामयाब होते ही जीतते हैं। विनिंग सिचुएशन है ये, और हमें पूरी तरह से मुझे यकीन है कि यहाँ पे अभी नेक्स्ट आमदार और नेक्स्ट नगर सेवक कांग्रेस का ही आएगा, मुझे पूरी उम्मीद है इस बात की। थैंक यू। आज तलोजा शहर में जो है कांग्रेस को एक नई ताकत मिली है। अफरोज़ बशीर शेख जो कि एक नामचीन चेहरा है, 8 साल राष्ट्रवादी में काम करने के बाद आज उन्होंने जो है कांग्रेस को अपना हाथ दिया है। क्या कहेंगे, कांग्रेस को कितनी ताकत मिल सकती है इससे? जी, अस्सलाम वालेकुम। सबसे पहले मैं अपनी तारीफ़ बताऊं, मैं टीचर हूं और एक समाज सेविका हूं, और कांग्रेस पक्ष के अंदर मैंने भी ये आई हूं। और आज का जो प्रोग्राम रखा हुआ है, अफरोज़ अब्दुल बशीर शेख, इनको पोस्टिंग दिया है कांग्रेस पार्टी में, और उसके बाद में जो है यहाँ का जो माहौल है, आज दिवाली भी है और उसके बाद में इतना खुशनुमा हो गया है। और यहाँ पे जो उन्होंने जो काम किए हैं, जैसा मस्जिद, मदरसा, और कांग्रेस पार्टी के अंदर जो एंट्री किया है, तो इसके वजह से जो है बहुत ज़्यादा इनको जो है फ़ायदा भी होगा। कांग्रेस पार्टी की वजह से कांग्रेस पार्टी के अंदर यहाँ इन्होंने जो है अभी तक के मतलब कोई भी भेदभाव नहीं रखते हुए, हिंदू मुस्लिम जैसा आज का माहौल है, दिवाली का माहौल है, इसके अंदर जो है हिंदू मुस्लिम भेदभाव नहीं रखते हुए हर काम करते गए। अब कांग्रेस पार्टी के अंदर आके उन्होंने हमारे सर हरीश केनी सर इनको साथ देने का तय किया है, और इनके वजह से उनको और भी जो हिम्मत और ताकत मिलेगी। और उनके साथ साथ हरीश केनी सर के साथ हम भी शामिल हो गए हैं, और इनको भी बहुत सी इंशाल्लाह ताकत मिलेगी। और तलोजा फेज़ 1 प्रभाग के अंदर, तलोजा फेज़ 1 प्रभाग नंबर 3 के अंदर हमारे हरीश केनी सर का ही नाम रहेगा, और कांग्रेस पार्टी का ही नाम रहेगा, और हर तरह से पैनल भी आएगा। अफरोज़ भाई को किस प्रकार की शुभकामनाएं देंगे? हम अफरोज़ सर को शुभकामनाएं इसके लिए देंगे कि उन्होंने इंसान को इंसानियत के नाते तो जोड़ के ही रखा है, हिंदू मुस्लिम, और जो है आगे हम यही उनसे अपेक्षा रखते हैं उनसे कि वो आगे भी जो है ऐसे ही काम करते रहेंगे, और हमारे कांग्रेस पार्टी के साथ में काम करते ही रहेंगे, और उसको और मजबूत बनाएंगे। हमारे हरीश केनी सर के लिए वो आगे के जो है नगर सेवक बनेंगे इंशाल्लाह।